बाहेर पडत असलेल्या पावसात आसरा मागून घरात घुसलेल्या वासनांधानं महिलेशी दुष्कर्म करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। ही घटना कुंभारी परिसरातील विडी घरकुलात घडली आहे। त्याच्या वासनेला सतत शिकार होत असलेल्या महिलेनं पोलिसांकडे धाव घेत आपबीती मांडली आहे। त्यानुसार दाखल फिर्यादीनुसार बालाजी सत्यनारायण नल्ला याच्या विरुद्ध दुष्कर्म करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वळसंग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विडी घरकुलात गेल्या 15 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या महिलेच्या पतीचं सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी निधन झालंय। ती वैधव्यात तिच्या घरी एकटीच राहत असून तिचा पती हयात असताना पतीचा मित्र या नात्याने बालाजी नल्ला त्या घरी काही वेळा आला होता। सुमारे 20 दिवसांपूर्वी ती तिच्या घरात एकटीच झोपली होती। त्यावेळी दरवाजा वाजल्याने तिने कोण आहे अशी विचारणा केली असता बालाजी नल्ला असे नाव सांगत तेलुगू भाषेत पाऊस सुरू असल्याने दरवाजा उघडा असे म्हटले। त्यामुळे तिने दरवाजा उघडला। त्यावेळी त्याने तिच्याशी बळजबरीने दुष्कर्म केले। त्यानंतर घडलेली घटना कोणाला सांगितली तर खल्लास करण्याची धमकी देऊन तो निघून गेला। त्यानंतर सुमारे 8 दिवसांनी येऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक जवळीक साधली। बालाजी नल्ला हा सारखा येऊन मला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने वारंवार शरीर संबंध करत असल्याचे तिने शेजारच्या तरुणाला सांगितले। त्यांनी धीर दिल्याने त्या महिलेने वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार बालाजी सत्यनारायण नल्ला याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 64(2)M 333 351(2) आणि 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।